बेंगळुरूमधील सॉफ्टवेअर इंजिनियर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण देश हादरला. मात्र मरण्यापूर्वी त्याने एक मोठे पत्र लिहून हे पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्याने त्याची पत्नी, सासू आणि सासरचे नातेवाईक यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्याच्या नोटमध्ये मुलाचाही उल्लेख होता. या प्रकरणी अतुलची पत्नी, आईसह नातेवाईकाला अटक करण्यात आली. मात्र त्याच्या मुलाबद्दल काहीच अपडेट नव्हते. अखेर त्याचा मुलगा व्योम कुठे आहे याबद्दल आता माहिती समोर आली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळेच मृत अतुलच्या आईवडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांनी त्याचा पत्ता शोधून काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षाचा छोटा व्योम सध्या त्याची आई निकिता सिंघानियाच्या नातेवाईकाकडे राहत आहे. निकिताने आधीच त्याला तिथे पाठवलं होतं. व्योम सुरक्षित ठिकाणी असून शाळेतही जात आहे. अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणातील आरोपी व्योमची आई निकिता सिंघानिया, आजी निशा आणि मामा अनुराग हे सध्या बंगळुरू तुरुंगात आहेत. न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आरोपीची न्यायालयीन कोठडी 30 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर त्या तिघांनाही पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या कालावधीत चौकशीत आरोपी जे सांगतील ते कोर्टासमोर सादर करण्यात येईल. त्यानंतर आरोपीवर पुढील कारवाई केली जाईल. 10 दिवसापूर्वी 9 डिसेंबर रोजी अतुल सुभाष याने बंगळुरूतील घरात आत्महत्या केली होती. त्याची पत्नी, सासू मेहुणा आणि चुलत सासरा यांनी आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अतुलने लावला होता. त्याने 24 पानी सुसाईड नोटमध्ये इतरही अनेक गोष्टी लिहित आरोप केले होते. आपल्याला आपल्या छोट्या मुलाला भेटूही दिलं जात नसल्याचं नमूद करत त्याची खूप आठवण येत असल्याचं त्याने सांगितलं. माझा मुलगा कसा दिसतो आता तेही आठवत नाही. त्याचा फोटो पाहिल्यावर चेहरा आठवतो असं सांगत अतुलने त्याचं दुःख या नोटमध्ये कथन केलं. हे लोक मुलाचा वापर करत असल्याचा, त्याच्याकडून पैसे उघडत असल्याचा आरोप केला. आपल्या मृत्यूनंतर मुलाचा ताबा आपल्या आईवडिलांकडे द्यावा अशी मागणीही अतुलने केली होती. यानंतर अतुलचा भाऊ विकास याने 4 आरोपीविरुद्ध बेंगळुरू पोलिसात गुन्हा दाखल केला. 13 डिसेंबर रोजी पोलिसांनी निकिता हिला गुरुग्राममधून तर तिची आई निशा आणि भाऊ अनुराग या दोघांना प्रयागराजमधून अटक केली. आपण मुलगा तर गमावलाय, आता नातू तरी मिळू दे अशी अतुलच्या वयोवृद्ध पित्याची इच्छा आहे. अतुलचे वडील पवन मोदी यांनी आपल्या नातवाच्या संरक्षणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. अटकेनंतर निकिताने आपल्या नातेवाईकासोबत काही बरे वाईट करू नये अशी त्यांना भीती होती. मात्र आता अखेर अतुलच्या मुलाचा शोध लागला असून तो सुरक्षित असल्याचंही समोर आला आहे. मुलगा कुठे आहे खुद्द निकिताने सांगितलं. निकिताने स्वतः बेंगळुरू पोलिसांना मुलाबद्दल माहिती दिल्याचं उघड झालं आहे. तिचा लहान मुलगा व्योम हा फरीदाबादमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शिकतो. एक नातेवाईक त्याची देखभाल करतात अशी माहिती तिने दिल्याचे जौनपूर पोलीस निरीक्षक रजनीश कुमार यांनी सांगितले.